मांडायला संधी मिळाली तर या संदर्भामध्ये मी माझं वक्तव्य सुरू करतो. मुळातच आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हा उपवर्गीकरणाचा अहवाल जो आहे या अहवालाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने सुरुवात झाली हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये स्टेट ऑफ पंजाब अँड अदर्स वर्सेस देवेंद्र सिंग अँड अदर्स या संदर्भामध्ये जी याचिका दाखल झालेली होती आणि या संदर्भामध्ये 1 ऑगस्ट 2024ला त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी काही निकष मांडून दिलेले आहेत. त्या निकषाच्या अनुषंगाने राज्याला उपवर्गीकरण करायचं असेल अनुसूचित जातीमध्ये तर ते करता येईल, परंतु त्याच्यासाठी ठोस आकडेवारी असणं गरजेचं आहे. क्वांटिफायबल डाटा जो असतो तो असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर क्लासिफिकेशन होणं गरजेचं आहे. सर्वेक्षण वगैरे ह्या ज्या काही पद्धती असतात त्या विश्वसनीय असल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींची त्यांनी त्याच्यामध्ये अटी टाकलेली आहे. तरी हे सगळं विस्तारितरित्या यामध्ये दिलेलं आहे. त्याबरोबरच या सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये हे जे काही जजमेंट लागलेलं आहे 2024 या जजमेंटला चॅलेंज करण्यात आलेलं आहे आणि हे कोणी चॅलेंज केलं हे आपल्याला लक्षात येतं. सिव्हिल अपील नंबर 2317 ऑफ 2011 या संदर्भामध्ये स्टेट ऑफ पंजाब अँड अदर्स पिटिशनर आहेत देवेंद्र सिंग अँड अदर्स रिस्पॉन्डेंट आहेत आणि कास्टाईट फेडरेशनने या संदर्भामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे. आता या रिव्ह्यू पिटिशनचं काय झालं हा नंतरचा वादाचा मुद्दा आहे, परंतु त्यांनी खूप सुरेखरित्या काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये अधोरेखित केलेले आहेत. आता बार्टीचा जो काही अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये जो अहवाल आहे हा सर्वप्रथम प्रकाशित झाला आणि तो नंतर कुठे गायब झाला हेही समजण्यासारखं नाही, परंतु तो पब्लिक डोमेनमध्ये आल्यामुळे त्याच्या काही कॉप्या अवेलेबल आहेत आणि त्या कॉप्यांमध्ये ही काही आकडेवारी याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. मूळ मुद्दा असा येतो की मी महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोगावरती सदस्य सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींचं आम्ही आकलन केलेलं आहे. कंटिन्जन्सी प्लॅन कमिटीवरती मी काम केलेलं आहे. त्याबरोबर आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समितीवरतीही मी काम केलेलं आहे आणि त्याबरोबरच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भामध्ये देखील काम केलेलं आहे. कोणतंही विधेयक जेव्हा आणलं जातं किंवा कोणत्याही पद्धतीच्या अशा पद्धतीचे अहवाल ज्यावेळेला येतात जे एन्फोर्सेबल असतात सोसायटीवरती त्यावेळेला त्याचे काही निकष ठरलेले असतात, काही सर्वेक्षण करावे लागतात, त्याच्यासाठी ठोस आकडेवारी असावी लागते, त्याच्यासाठी वेगवेगळे जे रिस्पॉन्डंट आहेत त्या रिस्पॉन्डंटचा इंटरव्ह्यू घेणं खूप गरजेचं असतं. मग महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या काही अनुसूचित जाती आहेत 59 अनुसूचित जाती आहेत या 59 अनुसूचित जातीमधल्या किती जातीने या संदर्भामध्ये उपवर्गीकरण करावं या संदर्भात मागणी केली हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे येतो आणि मग हा येतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की एकाच जातीच्या मागणीनुसार या बाकीच्या 58 जातींना वेटीस धरण्यात येते अशा पद्धतीची भूमिका याच्यामध्ये दिसते. हा जो काही अहवाल आहे जो अहवाल प्रकाशित केला हा अत्यंत तोकडा आहे. मला तर या ठिकाणी निवेदन करायचं आदरणीय भंडारी साहेबांशी आमचं बोलणं होतं की हा ठोस आकडेवारीवरचा अहवाल नाही पहिला मुद्दा आणि ह्या अहवालामधली माहिती जी आहे ही शासनाची फसवणूक करणारी आहे, दिशाभूल करणारी आहे. त्या संदर्भात आदरणीय डिंगे साहेबांशी पण आमचं बोलणं झालेलं होतं. म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जाती क्रमांक अनुक्रमांक 37 वरती महार येतात आणि त्याबरोबर आपले बौद्धही येतात, परंतु बौद्ध आणि महार यांची एकत्रितरित्या संख्या घेणं गरजेचं होतं. तर त्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. या संदर्भामध्ये जी काही समिती होती त्याच्यामध्ये मधुकर गायकवाड IAS माजी समाज कल्याण आयुक्त, केशव शिक्रापूरकर जे प्रशासकीय अधिकारी होते, बळीराम गायकवाड तेही एका विशिष्ट मातंग समाजातले आहेत, अंकुश गोतावळे जे समन्वयक आहेत सकल मातंग समाजाचे, मारुती वाडेकर समन्वयक आहेत सकल मातंग समाजाचे. म्हणजे मुद्दा असा येतो की अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी अबकड्यानुसार जेव्हा वर्गीकरण केलं जातं त्यावेळेला 58 जातीच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी घेतलं जात नाही या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण काय झालं की त्यावेळेला ज्यावेळेला वारे हे त्या ठिकाणी महासंचालक म्हणून काम करत होते त्यावेळेला समाज कल्याण मंत्री कोणी होतं ते मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत खातं होतं, त्यामुळे त्यांना जे काही करायचं ते परस्परित्या त्या ठिकाणी करत होते अशी भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसते. या अनुसूचित जातीच्या जातीय लोकसंख्येचा त्यांनी तुलनात्मक अहवाल दिलेला आहे आणि हा अहवाल देताना त्यांनी फक्त लोकसंख्या आणि टक्केवारी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्या पलीकडे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या ठोस शिफारसी केलेल्या मला तरी काही याच्यामध्ये आढळत नाही आणि त्यांनी काही इतर राज्यांमध्ये तामिळनाडू असो पंजाब असो इतर राज्यांची देखील आकडेवारी त्यांनी सांगितलेली आहे आणि एका ठिकाणी ते EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश
आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो 5 नोव्हेंबर 2004 रोजीचा निकाल आहे त्याचा ते उल्लेख करतात आणि त्यांना जे काही सोयीचं आहे तेवढं मात्र ते बोलतात। मी आदरणीय भंडारे साहेबांना याची प्रत दिलेली आहे। आता या प्रतीमध्ये सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही अशा पद्धतीचा स्पष्ट निकाल त्यांनी या जजमेंटमध्ये दिलेला आहे। हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती हे होमोजिनियस आहेत, हे एकसंघ आहेत। मग ह्या एकसंघ असलेल्या जातीमध्ये जेव्हा तुम्ही उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला तुम्ही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जातात। अशा पद्धतीचं जे जजमेंट हे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडू इच्छितो। आणि हा जो काही अनुसूचित जातीच्या संदर्भात अबकडचा अहवाल दिलेला आहे याचं सविस्तर विश्लेषण दुपारे नावाच्या व्यक्तीने पुण्यामध्ये केलेलं आहे आणि याच्या त्या त्रुटी दिलेल्या आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांनी जर चुकीचा अहवाल सादर केला असेल आणि जर त्याच्यामध्ये त्रुटी असतील, विसंगती असेल तर त्यांच्या विरुद्ध जवळजवळ 4 भारतीय दंड विधान संहिता ज्याला आपण BNS असं म्हणतो त्याच्यामध्ये सेक्शन्स आपण पोलीस स्टेशनला रजिस्टर करणं गरजेचं आहे। BNS मध्ये ही प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजनच्या अनुषंगाने, कारण जोपर्यंत हा अहवाल सादर करणारे लोक चुकीचा अहवाल सादर करतात आणि त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना बळ मिळत राहील। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये देखील भूमिका घेणं IBSच्या वतीने आणि संघटनांच्या वतीने खूप महत्त्वाचं असं मला या ठिकाणी वाटतं। मी ज्या महत्त्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने या ठिकाणी बोलणार आहे तो म्हणजे आता हा जो काही गदारोळ चाललेला आहे तो काय चाललेला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे की 10 एप्रिल 2026ला मंत्रिमंडळाच्या 1 एप्रिल 2026च्या बैठकीत न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समितीने शिफारसी शासनाला सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झालेली आहे। मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य त्याचे अध्यक्ष आहेत, प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग त्याचे सदस्य आहेत, प्रधान सचिव विधी व न्याय विभाग हे त्याचे सदस्य आहेत। याचा अर्थ असा होतो की या अहवालाची जी काही प्रत आहे, अनंत बदर अहवालाची प्रत जी आहे ही प्रत ही या 3 व्यक्तींकडे आहे। एक म्हणजे मुख्य सचिवांकडे आहे, दुसरी प्रधान सचिव सामाजिक न्याय यांच्याकडे आहे, तिसरी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग यांच्याकडे आहे। त्यांच्याकडे जर ह्या प्रती नसतील तर या शासनाच्या आदेशाला कोणत्याही पद्धतीचा अर्थ राहणार नाही, हे महत्त्वाचं आहे। जर यांच्याकडे प्रती आहेत तर ह्या प्रती सर्वसामान्यांपर्यंत का खुल्या केल्या जात नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रामध्ये 32 आमदार हे अनुसूचित जातीचे आहेत। या 32 आमदारामध्ये 7 महार किंवा बौद्ध समाजाचे असं गृहीत जर धरलं आपण तर बाकीचे जे आहेत ते इतर प्रवर्गातले आहेत। त्यांचा दबाव या शासनावरती पडलेला आहे काय हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण हे राजकीय प्रेशर असल्याशिवाय अहवाल अशा पद्धतीने दाबला जाईल असं मला काही वाटत नाही। तर या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला काही कायदेशीर स्तरावरती काही आक्षेप घेता येतात, हेही महत्त्वाचा मुद्दा आहे। मुळातच ज्यावेळेला या जजमेंटच्या संदर्भात आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपले अनुसूचित जाती में उपवर्गीकरण के संदर्भ में जस्टिस त्रिवेदी जो है त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं स्वतःचं मत दिलेलं आहे। तो उन्होंने क्या कहा कि सुप्रीम कोर्ट के 7 न्यायाधीशों के संवैधानिक पीठ में अपना असहमति वाला अलग फैसला देते हुए जस्टिस त्रिवेदी ने कहा कि अनुसूचित जाति में उपवर्गीकरण को संविधान के प्रावधान के विरुद्ध बताया है। आता संविधान के प्रावधान के विरुद्ध बताया म्हणजे काय तर भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची जी शेड्यूल लिस्ट आहे ही कोणत्या सेक्शन 335 प्रमाणे कशा पद्धतीने दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये बदल करता येत नाही। आणि भारताचे जे राष्ट्रपती असतात त्यांना फक्त या संदर्भामध्ये अधिकार आहे, कोणाला याच्यात ऍड करायचं कोणाला ऍड करायचं नाही। म्हणजे याचा अर्थ असा होतो की राज्याला उपवर्गीकरण करण्याचा अधिकार नाही। मी टेक्निकल मुद्द्यांकडे पण येणार आहे की ते 16(4)च्या अनुषंगाने म्हणतात की याच्यामध्ये राज्याला अधिकार आहे। राज्याला दिलेला अधिकार हा इतर मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये किंवा विशेष जे काही सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आहे। त्यांना 335 प्रमाणे अधिकार अनुसूचित जातीच्या संदर्भात घेण्याचा नाही, हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि तोच मुद्दा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस बेला त्रिवेदी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की अनुच्छेद 341 के तहत जिसमें अनुसूचित जातियों का विवरण होता है राज्यों द्वारा हस्तक्षेप करने की इजाजत नहीं दिया जाता है। हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे सुप्रीम कोर्टाचे 6 जज एक वेगळं मत मांडतात आणि सुप्रीम कोर्टामधला एक जज हे वेगळं मत मांडतो आणि सांगतो की आर्टिकल 341चं व्हायोलेशन होणार आहे, कारण उपवर्गीकरण त्या ठिकाणी करण्याची जर प्रक्रिया झाली तर ते व्हायोलेशन होतं। म्हणजे माझ्या आणि तुमच्या मतापेक्षा सुप्रीम कोर्टच्या जजला जे सिटिंग जज होते त्यांना फार महत्त्व आहे असं मला वाटतं। जस्टिस त्रिवेदी ने 5 जजों की संविधान पीठ द्वारा 2004 में सुनाए गए फैसलों पर सवाल उठाते हुए कहा कि 2020 में 3 जजों की खंडपीठ द्वारा मामला 7 जजों के संविधान पीठ को सौंपने जाने की कानूनी प्रक्रिया तय करने के मानदंडों को विरोध बताया है। म्हणजे चिनायाच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय आला, नंतर काय जो निर्णय आला आणि त्याच्यावरती हे 7 जजचं जे बसलं हे
संविधानिक नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात, जस्टिस बेला त्रिवेदीने 84 पन्नों म्हणजे 84 पानांचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्यांचं ते निवेदन म्हणजे त्यांचं जे बहस आहे, त्यांचे जजमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाति की अलग सूची तैयार करने का मूल आधार हिंदू समाज में व्याप्त छुआछूत है और इस सामाजिक शैक्षिक आर्थिक रूप से पिछड़े जातियों को जोड़कर आप नहीं देख सकते. म्हणजे मंडळ आयोगाच्या माध्यमातून ओबीसीना जे रिझर्वेशन मिळाले 340च्या माध्यमातून त्याची आणि याची तुलना होऊ शकत नाही, कारण हे घटनात्मक आरक्षण आहे. त्यामुळे घटनात्मक आरक्षणाला हात लावता येत नाही अशा पद्धतीचं त्यांनी 84 पानांचं त्यांचं जे काही हायकोर्टाच्या संदर्भामध्ये त्यांचं निवेदन आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. जस्टिस त्रिवेदी के अनुसार अनुसूचित जाति में क्रिमिलियर द्वारा अलग वर्गीकरण की इजाजत भी अनुच्छेद 341 नहीं देता, जिसमें पूरी अनुसूचित जाति के रूप में दर्ज है. अनुसूचित जाति एक समान समूह के प्रतिबिंब करता है, विभाजन नहीं किया जा सकता. उनके अनुसार समाज में समानता लाने के लिए सकारात्मक उपाय किए जा सकते हैं, लेकिन कानूनी व संवैधानिक प्रावधानों के स्वरूप में आप नहीं कर सकते असं त्यांचं मत आहे. आता हे सगळं बोलल्यानंतर आपलं काय म्हणणं असायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा. मी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना या ठिकाणी सांगतो की साहेब या ठिकाणी साक्ष होणार आहे आणि या साक्षीमध्ये आपली भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण आपल्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्र पाहतो, संपूर्ण भारत पाहतो आणि आपली भूमिका ही समाजाला दिशा देणारी असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून केवळ लोकांचे हजारो अर्ज तिथे जाऊन चालणार नाही. त्या अर्जांवरती काय सुनावणी होते आणि त्या सुनावणीसाठी कुणाला बोलवलं जातं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सिलेक्टिव्ह लोकांना बोलवलं जर गेलं तर ते चुकीचं होईल. आता सध्या जी निवेदनं चाललेली आहेत त्या निवेदनामध्ये अनंत बदल समितीचा अहवाल तत्काळ रद्द करा अशा पद्धतीच्या मागण्या आहेत. परंतु त्याबरोबर एक मागणी आपल्याला अशी ॲड करावी लागेल की सुनावणीसाठी आम्हाला उपस्थित राहण्यासाठी संधी देण्यात येईल. कारण महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 ज्या वेळेला अमेंड करायचा होता त्यावेळेला 21 MLAने मला संधी दिली आणि त्यांच्या मी रिझर्वेशन त्या ॲक्टमध्ये कसे इन्कॉर्पोरेट करायचं यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बोलवतील का नाही बोलवतील हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अर्ज देत चला, पण तुम्हाला जर बोलवलं नाही तर त्या अर्जाला काहीही किंमत राहणार नाही. जसं UGCचा अहवाल आला, UGCने त्या संदर्भामध्ये जे नोटिफिकेशन काढलं होतं आणि त्या संदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही, तसं या ठिकाणी होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण शासनाला सांगितलं पाहिजे. आता काही कायदेशीर जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांच्या अनुषंगाने मी बोलतो. मुळातच हा जो काही अनंत बदल समितीचा अहवाल आहे या संदर्भामध्ये काही संविधानिक स्वरूपाचे मुद्दे जे जस्टिस बेला त्रिवेदींनी सुप्रीम कोर्टाच्या या 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये दिले ते काय आहेत आणि त्या अनुषंगाने कायदेशीर आक्षेप काय, हे आक्षेप आपल्याला द्यावे लागतील. नुसतंच निवेदन देऊन चालणार नाही की बाबा हा जो काय आयोग आहे हा एकसदस्यीय आहे, 58 जातीचं रिप्रेझेंटेशन नाही, हा आयोग बरखास्त करा असं देऊन चालणार नाही. तुम्हाला त्यांच्याशी आर्ग्युमेंट करताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतील ज्यांची चर्चा या चर्चासत्राच्या माध्यमातून आज होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1919ला जानेवारीमध्ये जी साऊथ बोरो फ्रँचाईज कमिशन पुढे साक्ष दिली होती ती लेखी स्वरूपाची साक्ष होती, नंतर सप्लिमेंटरी लेखी स्वरूपाची साक्ष होती आणि ओरल साक्ष होती. आणि बाबासाहेबांचं जे काही लिखाण त्यावेळेला प्रकाशित झालं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला सिटिझनशिप पाहिजे, नागरिकत्व पाहिजे आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे 9 अधिकार प्राप्त झाल्यानंतर नागरिकत्व प्राप्त होतं असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी रिप्रेझेंटेशनची गोष्ट सेपरेट इलेक्टोरची मागणी केली आणि मग आरक्षणाचा खरा प्रवाह सुरू झाला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ तेच केलं नाही तर साऊथ बोरो फ्रँचाईज कमिशन असो, सायमन कमिशन असो, त्याबरोबर राऊंड टेबल कॉन्फरन्स असो, क्रिप्स कमिशन असो, कॅबिनेट मिशन असो, प्रत्येक वेळेला बाबासाहेबांनी साक्ष दिलेली. म्हणून आपल्याला भीमराव आंबेडकर साहेबांची जी काही आदरणीय साहेबांची जी साक्ष आहे ही शासनासमोर जी असणार आहे ती लिखित स्वरूपाची आणि अत्यंत महत्त्वाची असणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपल्यातल्या अनेक मान्यवरांनी ही साक्ष देणं गरजेचं आहे. कायदेशीर आक्षेप मी काही मुद्दे सांगतो थोडक्यात आणि पुढे जातो. कलम 341चं उल्लंघन होतंय. अनुसूचित जातीची जी काही यादी असते ते राष्ट्रपतीच्या आदेशाने निश्चित होत असते आणि त्याला बदल किंवा विभागणी करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. मग राज्याला तो अधिकार दिला आहे का तर नाही. मग तुम्ही भारताचं संविधान वाचलं का? हो. मग जर भारताचं संविधान वाचलं असेल तर बेला त्रिवेदी जे सांगतात ते योग्य आहे, कारण 341चं उल्लंघन या उपवर्गीकरणाच्या अहवालामध्ये होतंय. या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींना आपण पुढे मांडलं पाहिजे. दुसरा 14 जे कलम आहे अनुच्छेद 14 समानतेचा हक्क, त्याच्यामध्ये इक्वल शुड बी ट्रीटेड विथ इक्वली असा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. आणि उपवर्गीकरणामध्ये काय होतं की समान वर्गामध्ये लोकांमध्ये भेदभाव निर्माण होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या 58 जातींमध्ये काही जाती 1%, 1.5% अशा आहेत, त्यांचं रिप्रेझेंटेशन कधी येणार हा महत्त्वाचा मुद्दा. आणि भीती काय आज समाज माध्यमांवरती येतात की समजा जो अनुशेष आहे म्हणजे समजा महार जातीचे लोक समजा ONGC मध्ये भरले असतील, मी आज ONGCला भाषण देऊन आलो आणि समजा त्या ठिकाणी आता ऑटोनॉमस आय डोंट नो अबाउट रिझर्वेशन
पण त्या ठिकाणी जर पुढच्या जर अनुशेष निघाला तर तो महार जातीच्या लोकांना घेणार नाही, तर ते कदाचित मातंग समाजाला घेतील, नंतर चर्मकार समाजाला घेतील, नंतर आणखीन जे काय असतील. माझ्या माहितीप्रमाणे हे जे उपवर्गीकरण झालेलं आहे ते अबकड झालेलं नाही. हे उपवर्गीकरण झालेलं आहे ते अबक झालेलं आहे. त्याच्यामध्ये महार एक समाज दिलेला आहे, दुसरा ज्यांनी दिलेला आहे तो मातंग दिलेला आहे, तिसरा जो दिला आहे तो चर्मकार आणि बाकीचे सर्व 57 जाती दिलेल्या आहेत. मग असं काय विशेष आहे की त्या 57 जातींना त्याच्यामध्ये क्लब केले का चर्मकार आणि मातंग यांना बरोबर क्लब केले नाही? लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महारांची संख्या ही बौद्ध आणि महार अशी गृहीत धरून जास्त आहे, त्यामुळे ते अ मध्ये येणार हे 100% आहे. पण ब मध्ये जर पाहायला गेलं तर समतुल्य जर लोकसंख्या पाहिजे असेल तर तुम्हाला या दोन प्रवर्गांना क्लब करणं गरजेचं आहे. त्याही दृष्टिकोनातून आपल्याला मागणी करावी लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा की सामाजिक स्वरूपावरती आपण जेव्हा विचार करतो तर शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्येच यांनी आरक्षण मागितलेलं आहे, म्हणजे ह्या उपवर्गीकरण मागितलेलं आहे. का तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये उपवर्गीकरण मागत नाही? महाराष्ट्रामध्ये जर 32 आमदार असतील अनुसूचित जातीचे, या 32 आमदारांमध्ये 17, 18 किंवा साधारणतः 20च्या आसपास आमदार हे बौद्ध समाजाचे असतील, हे त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांना राजकीय उपवर्गीकरण नको आहे. त्यांना केवळ जे उपवर्गीकरण पाहिजे ते या पद्धतीचं उपवर्गीकरण पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा आहे की जो काही चर्चेमध्ये विचार विनिमय होतो तो जस्टिस वेदा त्रिवेदी यांनी सांगितला, त्याच्यामध्ये भारतीय संविधानातील अनुच्छेद 15(4) आणि 14(4) यांचा चुकीचा वापर याच्या ठिकाणी होत आहे. कारण हे जे अनुच्छेद आहेत हे बॅकवर्ड क्लासच्या संदर्भामध्ये आहे. आपण बॅकवर्ड क्लास आहोत का? नाही. आपण शेड्यूल कास्ट आहोत, बरोबर? शेड्यूल ट्राईब बॅकवर्ड क्लास आहेत का? नाही. आपण काय आहोत? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहोत, आणि आपलं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्टिकोनातून त्यांचं 15(4) आणि 16(4)चं एक्सटेन्शन करून अशा पद्धतीचं आरक्षण देणं हे चुकीचं राहील. अनुच्छेद 355चं पण उल्लंघन या ठिकाणी होते. SC STच्या प्रतिनिधित्वाचा विचार करणे अनिवार्य आहे, आणि काही उपवर्गीकरणामुळे काही गटांना प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही. म्हणजे काही जाती अशा आहेत की ज्या 1%, 1.5%, अर्धा टक्का अशा स्वरूपाच्या आहेत. त्यांचा बिंदू नामावलीप्रमाणे क्रमांक कधी येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचा जर बिंदू नामावलीप्रमाणे क्रमांक आला नाही तर काय करणार? आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी म्हणायचा आहे, म्हणजे आता आदरणीय डिग्रे साहेब आहेत त्या ठिकाणी, भंडारे साहेब मार्गदर्शन आहेत, भीमराव आंबेडकर साहेब पण आहेत. इंटरचेंजेबिलिटीच्या मुद्द्यावरती या अबकडच्या अहवालामध्ये कुठेही बोलत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे नॉमिडिक ट्राईबमध्ये हे बघा, हे जे बनवलेलं ना हे दिशाभूल करणार आहे, यांच्यावरती पोलीस केस दाखल करायला पाहिजे. याचं सविस्तर निवेदन आपण बनवू, आणि भारतीय बौद्ध महासभा आणि यांच्या वतीने भंडारे साहेबांनी जर ते पाठवलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच. जर इंटरचेंजेबिलिटीच्या बद्दल तुम्ही का बोलत नाही? जर महार उपस्थित नसेल तर मग चर्मकार नसेल तर या पद्धतीने इंटरचेंजेबिलिटी जी नॉमिडिक ट्राईबमध्ये होते, त्या नॉमिडिक चाईल्डमध्ये ABC जे काय आहे त्याच्यामध्ये हा नाही तर तो नाही तर तो, अशा विद्यापीठामध्ये आमच्याकडे अनेक केसेस झालेले आहेत आणि इंटरचेंजेबिलिटी होते. या इंटरचेंजेबिलिटी याबद्दल देखील कोणत्याही पद्धतीने या अहवालामध्ये बोललेलं नाही. म्हणजे काय झालं की त्यांनी स्टॅग्नेट करून टाकलेलं, त्यांनी स्थिरीकरण करून टाकलेलं आहे. हा जर पास झाला तर कुठेतरी वातावरण शिथिल होण्याचा प्रयत्न होईल, परंतु हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये जो आहे उपवर्गीकरणाद्वारे अप्रत्यक्ष बदल केला जात आहे, आणि हा जो आहे तो टॉलरेबल एक्सरसाइज ऑफ पॉवर बाय द स्टेट या मुद्द्याच्या अनुषंगाने घटनात्मक दृष्टिकोनातून चुकीचा ठरेल. ठोस आकडेवारीचा अभाव आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचे आदरणीय भंडारे साहेब, सुनील लिंगोरे साहेब, वानखेडे साहेब, आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही भर पावसामध्ये सभा घेतली होती रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये, आणि 5 ते 10 हजार लोक त्यावेळेला होतं. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी या सभेचं नेतृत्व केलं होतं, आणि अजूनही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. म्हणजे त्यांचं 76 तासामध्ये EWS ला रिझर्वेशन दिलं जातं, आणि आपल्याला मात्र या ठिकाणी रिझर्वेशन दिलं जात नाही. म्हणजे हा काय मुद्दा आहे? म्हणजे आज बोलता बोलता मला या ठिकाणी साहेब बोलले, वानखेडे साहेब बोलले की जर मी आज उपसचिव झालो असतो, जर हे रिझर्वेशन इन प्रमोशन लागू झालं असतं, म्हणजे आमच्या माणसाचं नुकसान होतं. त्यावेळेला आमचे जे तिथे बसलेले असतात ते मात्र निर्णय देत नाहीत, आणि भलत्याच गोष्टी संदर्भात निर्णय देऊन भलतेच निर्णय प्रक्रियेमध्ये पुढे जातात. तर मला वाटतं की ही चुकीची बाब आहे. आपण जस्टिस वराळेनं पण भेटलं पाहिजे, त्यांनाही या संदर्भामध्ये बालकांनी कास्टाईपची किंवा आणखी काही रिव्ह्यू पिटिशन दाखल झाली असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. नॅचरल जस्टिसचं उल्लंघन झालं हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी. म्हणजे हे अनेक मुद्दे घेऊन आपलं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे, तरच ते ठीक आहे. म्हणजे आता एका क्लिकवरती किंवा एका QR कोडला स्कॅन केल्यानंतर जे निवेदन TURL च्या वतीने डायरेक्ट आपल्या मेलवरती जातं त्यांना पोहोचतं, त्याच्यामध्ये हे मुद्दे आले पाहिजेत. कारण एकसारखे अर्ज गेले तर त्याच्यामध्ये हे मुद्दे नसले तर कदाचित त्याचा ते अंतर्भाव करणार नाही. नॅचरल जस्टिसचा कारण काय माहिती आहे का? ऑडी अल्टरन्स पॅटर्न, म्हणजे माझं LLM आता करत आहे, त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली थोडक्यात माहिती आहेत की प्रक्रियात्मक त्रुट आहे आणि
सार्वजनिकरित्या पब्लिक कन्सल्टेशन याच्यामध्ये कुठलंही झालेलं नाही, हा महत्त्वाचा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो कायदेशीर आक्षेप आपण नोंदवत आहोत त्याच्यामध्ये आर्बिट्रनेसचा मुद्दा आहे, म्हणजे मनमानी निर्णय याच्या ठिकाणी घेतलेला आहे. स्पष्ट निकषाशिवाय वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. स्पष्ट निकषाशिवाय वर्गीकरण करता येतं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 58 जातीच्या लोकांना प्रतिनिधींना भेटल्याशिवाय वर्गीकरण करता येतं का, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ते म्हणतात की लहुजी साळवे आयोगाने त्यावेळेला त्यांची आकडेवारी दिली होती आणि ती आकडेवारी ही घ्या. तुम्ही अनंत बदल समितीने कोणती आकडेवारी शासकीय स्तरावरती दिलेली आहे याचा तुम्ही अभ्यास केला आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा करतो. म्हणजे ज्यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकसंख्या त्याच्यामध्ये जर होणार असेल, अफेक्ट होणार असेल, तर यामुळे आर्बिट्ररीचा भाव येतो आणि त्याच्यामुळे कलम 14च्या अंतर्गत हा निर्णय मनमानी आणि आर्बिट्ररी असल्यामुळे हा रद्द होऊ शकतो, हा महत्त्वाचा मुद्दा. आता ईव्हीच्या निर्णयाच्या तत्वाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ते मागाशी मी बोललोच की एकसंघ म्हणून मानलं जातं आणि हे एकसंघ असेल तर त्याच्यामध्ये करता येत नाही. रिझर्वेशन उपवर्गीकरण हा महत्त्वाचा आहे. बेसिक स्ट्रक्चर जे असतं त्याच्या सिद्धांताचा भंग याच्यामध्ये केलेला आहे, हे लक्षात घेणं. आता अर्थात मी मगाशी बोलत होतो, आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब म्हणाले की कुठे अहवालच उपलब्ध झाला नाही तुम्ही बोलणार काय, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु जी काही माहिती उपलब्ध आहे आपल्याला अबकडं बाकीच्या अहवालानुसार आणि प्राप्त माहितीनुसार, त्या माहितीनुसार आपण या ठिकाणी बोलत आहोत. पुढची दिशा आपल्याला ठरवायचीच आहे. तर हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते सब क्लासिफिकेशनच्या दृष्टिकोनातून आणि क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये हे चुकीचं आहे अशा पद्धतीचं मत हे बेला त्रिवेदींनी त्यांच्या निर्णयामध्ये दिलेलंच आहे. या सगळ्या गोष्टीमधून मला एक सांगायचं आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341, 14 आणि अनुच्छेद 335च्या विरोधात असून ही आकडेवारी व मनमानी प्रक्रियेवरती आधारित असल्यामुळे हे घटनात्मक दृष्टिकोनातून अवैध ठरतं, हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आता याचं घटनात्मक विश्लेषण करायला गेलो तर काही मुद्दे आपल्याला समजतील. 16(4) अनुसूचित जातीला लागू होत नाही, तर हे आर्ग्युमेंट्स करावे लागतील आपल्याला. कारण हे ज्यावेळेला आपण आर्ग्युमेंट्स करू ना त्यावेळेला ते जस्टिस आनंद बदलूंना उत्तर द्यावं लागेल. ते काय बेला त्रिवेदींच्या फार वरती आहेत असं मला वाटत नाही, किंवा भारतीय संविधानाच्या वरती कोणी असं मला वाटत नाही. कारण आपला एकच बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्याने दिलेलं आपला जन्मग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. या भारतीय संविधानाच्या वरती कोणताही जस्टिस असू शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. फंडामेंटल राईट्स आर एन्फोर्सेबल अँड मॅन्डेटरी फॉर द स्टेट टू इम्प्लिमेंट इट. त्यामुळे फंडामेंटलचं राईट्स होतं. 16(4)चं जे नेचर आहे हे एनेबलिंग प्रोव्हिजन्स आहे. बॅकवर्ड क्लास सिटिझन्स ऑफ इंडिया नोकरीत आरक्षण देण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये केवळ नोकरीत आरक्षणाचा मुद्दा 16(4) मध्ये येतो, शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा 16(4) मध्ये येत नाही. हाही महत्त्वाचा मुद्दा घेणं गरजेचं आहे. 16(4)चे जे कलम आहेत ते इतर मागासवर्गीयांसाठी आहे, अनुसूचित जातीसाठी नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र घटनात्मक चौकट आहे. 341 हे अनुच्छेद आहे, त्यामध्ये सांगितलं की अनुसूचित जातींची यादी निश्चित करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतीला आहे, संसदेला आहे. मग राज्याला हा अधिकार नसताना राज्य हा अहवाल स्वीकारू शकतो का, हा प्रश्न आपल्याला वर्गीकरण समितीला विचारावा लागेल. केवळ वर्गीकरण समितीला नाही तर म्हणजे जे सचिव आहेत, मुख्य आयुक्त, त्यांना, समाज कल्याणचे जे आपले सचिव आहेत त्यांना, त्याबरोबर विधी, लॉ अँड ज्युडिशरीचे आहेत त्यांना आपल्याला विचारावं लागेल की हे आहे का. 335 अनुसार शासनाच्या सेवामध्ये SC/STच्या दाव्यांचा विचार अनिवार्यपणे करणे स्पष्ट होते आणि विशेष घटनात्मक ओळख म्हणून स्पेशल कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी ही 335च्या अनुषंगाने आपल्याला दिलेली आहे, हे लक्षात घ्या. बॅकवर्ड क्लास आणि शेड्यूल कास्ट यांच्यामध्ये फरक आहे, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे या सगळ्या मुद्द्यांचं कुठेतरी उलथापालथ करून त्यांनी काहीतरी अहवाल बनवला असणार हे मला 100% वाटतं. म्हणजे खरं खोटं आपल्याला आपण काही सांगू शकत नाही, परंतु हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बॅकवर्ड क्लास हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावरती आधारित आहे आणि शेड्यूल कास्टवरती जो अन्याय होतो त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत. केवळ सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण नाही तर त्याच्यामध्ये अस्पृश्यता, भेदभाव, सामाजिक बहिष्कार यांची घटनात्मक श्रेणी आहे, हा मुद्दा महत्त्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता इथे सुभाषचंद्र राम साहेब या ठिकाणी बसले, त्यांनी या सगळ्या गोष्टींचं आकलन आहे, साहेबांनी पुस्तक लिहिलेलं भंडारे साहेबांनी. अस्पृश्यता काय होती की अस्पृश्य माणसाचा शब्द जर ऐकला तर त्यांना विटाळ व्हायचा, अस्पृश्य माणसाची सावली जर त्यांच्या अंगावर पडली तर त्यांना विटाळ व्हायचा, अस्पृश्य माणसाचा स्पर्श जर झाला तर त्यांना विटाळ व्हायचा. अशा पद्धतीचा विटाळ या देशातल्या इतर मागासवर्गीयांना झालेला नाही, मुळे झालेला नाही. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की 16(4) मधले निकष हे वेगळे आहेत आणि 335 मधले निकष जे आहेत ते वेगळे आहेत आणि त्यामुळे शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ऐतिहासिक अस्पृश्यता, भेदभाव, सामाजिक बहिष्कार हा महत्त्वाचा, म्हणजे बायकॉट हा महत्त्वाचा, म्हणजे सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो तेच दर्शवतो, हा महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भारतातला सगळ्यात मोठा अहवाल
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवर अत्याचाराचे महाराष्ट्राची परिस्थितीवर 3000 पानांचा अहवाल मी केंद्र सरकारला सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सप्रमाण सिद्ध करून दाखवले की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचार होत आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण निकष पाहतो तो आपल्याला असं लक्षात येतं की कुठेतरी याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. अनुसूचित जातींना विशेष संरक्षण आहे, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे आणि आता जर काही अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या तर संविधानाचं पुनर्लेखन करावं लागेल आणि हे रिरायटिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ठरू शकतं. म्हणजे तुम्ही अमेंडमेंट करायचं ठरवलं तर त्याला किती खासदार तिथे बसलेले ते त्याला सपोर्ट करतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 335 मध्ये मॅन्डेटरी नेचर दिलेला आहे. SC/STच्या प्रतिनिधित्वाचा विचार हा अनिवार्य आहे. 16 हे डिस्क्रिशनरी स्वरूपाचा आहे म्हणजे मे ऑर मे नॉट अशा पद्धतीचा राज्याला दिलेला अधिकार आहे. आता हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये 1930 आणि 32ला जे काही मायनॉरिटी राईट्सच्या संदर्भामध्ये शेड्यूल कास्टला निवेदन द्यावं ते त्यांनी दिलेलं होतं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मध्ये आणि शेड्यूल कास्ट ऑर्डर 1936 नुसार शेड्यूल कास्टची ओळख ठरलेली आहे ती स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच ठरलेली आहे. ती काय स्वातंत्र्य मिळाल्याने शेड्यूल कास्टची लीग झाली अशातला काही मुद्दा नाही आहे. त्यामुळे याला संविधानिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. 16/4च्या मुद्द्यांच्या अनुषंगाने 341 आणि 335च्या ते विरोधात राहील आणि 341 335चं ते उल्लंघन असेल. 341 आणि 342 मधल्या तरतुदींचा भेद काय ते सांगतो. 341 जे भारताच्या संविधानामध्ये आहे ते अनुसूचित जातीसाठी आहे आणि 342 ते अनुसूचित जमातीसाठी आहे. हे समजणं गरजेचं आपल्याला. अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातीसाठी विवच्छेदात्मक जे आर्टिकल्स आहेत ते दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार राज्याला नाही, तो केवळ राष्ट्रपतींना आणि संसदेला आहे. हे वारंवार या समितीला आपल्याला ठणकावून सांगायला लागेल. राज्य सरकारचा या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप करण्याचा नाही अधिकार आणि उपवर्गीकरण सबक्लासिफिकेशनच्या संदर्भामध्ये ही बाब आहे. राष्ट्रपतींच्या आदेशावरती अतिक्रमण होईल जर हे उपवर्गीकरण केलं तर. आपण बोलायला काही बोलू शकतो, त्यांचं आर्ग्युमेंट्स काय करायचं ते काही करू शकतात, परंतु बोलणं गरजेचं आहे आणि ज्या काही रिव्ह्यू पिटिशन दाखल होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला जाणं गरजेचं आहे. आणि संसदेला असलेल्या विषय अधिकारांचा देखील भंग होत आहे. डिमिंग फिक्शन हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा वाटतो. 341 आणि 342 मध्ये काय सांगितलं म्हणजे 341 इज फॉर शेड्यूल कास्ट, 342 इज फॉर शेड्यूल ट्राईब. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शॅल बी डीम टू बी शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की फायनल अँड कन्क्लुझिव्ह अंतिम एकसंघ यादी जी आहे ही यात सांगितलेलं आहे. त्यामुळे उपवर्गीकरण जर केलं तर डिमिंग फिक्शन जे आहे ते तुटेल आणि अप्रत्यक्षरित्या अधिकारांचा गैरवापर केला असा त्याच्यामध्ये अधिकार होईल. आणि 15/4 आणि 16/4चा जर त्यांनी आधार घेतला तर ते अधिकार डायरेक्टली दिलेले नाही आहेत, ते इनडायरेक्टली दिलेले आहेत. त्यामुळे कोलॅरेबल एक्सरसाइज ऑफ पॉवर या गोष्टीच्या आहेत त्या घटना विरोधी असतील हा महत्त्वाचा मुद्दा. संसदेला असलेला जो काही अधिकार आहे तो त्याचा विरोध होईल हा महत्त्वाचा मुद्दा. सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिकोन जो आहे ज्युडिशियल पोझिशन त्याच्यामध्ये न्यायालयाने वारंवार चिन्मयाच्या संदर्भात असो किंवा नंतरच्या जजमेंटच्या संदर्भात असो किंवा जस्टिस वेला त्रिवेदीने 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये देखील म्हटलेलं आहे की SC/STची यादी एकसंघ आहे, राज्य सरकारला त्या अंतर्गत विभागणी करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये राज्य सरकारला ठणकावून सांगणारं निवेदन आपलं गेलं पाहिजे. हे लिगल पॉईंट्स जे आहेत हे आपल्या निवेदनामध्ये गेलं तर ह्या गोष्टी होतील. EV चिन्मयाचा जो काही 2005च्या सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहेत त्याच्यामध्ये SCची जी यादी आहे ती एकसंघ आहे, होमोजिनियस असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या अंतर्गत सब क्लासिफिकेशन करणं हे घटनाविरोधी असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. म्हणजे काय होतं, सर्वोच्च न्यायालय एक जजमेंट देतं आणि सर्वोच्च न्यायालय दुसरं जजमेंट देतं आणि त्या जजमेंटमध्ये एक जज त्याच्या विरुद्ध 84 पानांचं आपलं निवेदन देतं, आर्ग्युमेंट्स करतात आणि त्याच्यामधले बाकीचे जे आहेत ते त्याच्या सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट करतात. मग याच्यामध्ये काहीतरी तफावत आहे, याच्यामध्ये काहीतरी समरसता त्यांच्या दृष्टिकोनातून भरलेली आहे असा त्यांचा विषय असू शकतो. 341च्या संदर्भात मी आता बोललेलो आहे. उपवर्गीकरण करायचं म्हणजे काय करायचं, टॅम्परिंग ऑफ द लिस्ट आहे. म्हणजे ही 341 आणि 342 प्रमाणे जी SC आणि ST साठी जी लिस्ट दिलेली आहे याला टॅम्पर करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही हे सांगणं गरजेचं आहे. हा मत राज्याचा अधिकार मर्यादित आहे आणि आरक्षणाचं वाटप करता येते परंतु SC मध्ये गट बनवता येत नाही हा महत्त्वाचा. आता इथे इंदिरा साहनी च्या संदर्भामध्ये जो काही निर्णय आहे तो शेड्यूल कास्टला लागू होत नाही कारण OBC साठी झालेले सब क्लासिफिकेशनची परवानगी ही जी आहे ती SC/STला लागू होऊ शकत नाही कारण SC/STची घटनात्मक परिस्थिती वेगळी आहे. 16/4, 15/4 आणि 331, 335 मी मगाशी त्याचा उल्लेख करून सांगितला, पुन्हा व्यवस्थित या संदर्भात बोलत नाही. आर्टिकल 14चं उल्लंघन होतं आणि बाबासाहेबांचा मूळ उद्देश काय होता संविधानामध्ये, म्हणजे माझी 47 पुस्तकं झालं, PhDच्या गोल्ड मेडल पण मिळाले. मला असं कुठे बाबासाहेबांनी उपवर्गीकरण करा असं कुठे म्हटलेलं मला आढळत नाही.
7,500च्या वरती प्रश्न तिकडे चर्चेला टेबल आले कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स व्हॉल्यूममध्येच आहेत आणि त्या ठिकाणी 4,500 प्रश्नांना बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं, हेही महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हे 395 आर्टिकल्स आणि 9 अनुसूची आल्या, हेही महत्वाचं आहे. या संपूर्ण डिबेट्समध्ये जे राज्यसभा सेक्रेटरीने पब्लिश केलेलं आहे ते 6,000 पानाहून जास्त आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कुठेही सब क्लासिफिकेशन बद्दल बोलत नाही. मग बाबासाहेब आंबेडकर बोलत नाही तर मग वारेला बोलायचा अधिकार काय? हा साधा प्रश्न. म्हणजे एका जातीच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला बोलायचा अधिकार काय, हा दुसरा प्रश्न या ठिकाणी येतो. त्यामुळे संविधान दुरुस्तीचा अधिकार कोणाकडे आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. घटना दुरुस्तीचा अधिकार हा केवळ संसदेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंट करायची असेल, उपवर्गीकरण करायचं असेल तर तो अधिकार कोणाला आहे? मग महाराष्ट्र सरकारला आहे का? तर नाही, महाराष्ट्र सरकारला बिलकुल अधिकार नाही. तो अधिकार कोणाला आहे? तर आर्टिकल 368 म्हणजे जे अमेंडमेंट्स होतात कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या अमेंडमेंट होण्यासाठी तुम्हाला एक आर्टिकल दिलेलं आहे 368. त्याप्रमाणे तुम्ही अमेंडमेंट करण्याचा प्रयत्न केला तर बघू. परंतु हे अमेंडमेंट करण्यासाठी केंद्र सरकार गजावणार नाही, कारण त्याचे परिणाम हे पुढच्या इलेक्शन्समध्ये होतील आणि ते घटना विरोधी आहेत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होईल म्हणून ते एक प्रयोग करत आहेत. 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये निवेदन द्यायला सांगतात आणि मग आपल्याला निवेदन द्यायचं तर मग 14 एप्रिल आपल्यासमोर आहे. मग अशा वेळेला आपण करायचं काय म्हणून त्यांनी 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली. अरे तुम्ही मुदत देण्याच्या अगोदर तुम्ही तो अहवाल लोकांपुढे साक्ष देण्यासाठी पुढे ठेवला पाहिजे ना. आणि म्हणूनच मला प्रिन्सिपल संदनशिव जे कुर्ल्याला राहतात, जे विधी आयोगाचे सदस्य होते, त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की संदेश, या एकल समितीच्या अहवाल जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पुढे कार्यान्वित करू नये म्हणून त्यांनी पिटिशन ऑलरेडी कोर्टामध्ये प्रवर्ग केलेली आहे. त्याचीही माहिती आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संविधान सभेचा उद्देश स्पष्ट आहे. 341 आणि 342 अंतर्गत SC/STची यादी निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींनी संसदेला दिलेला आहे आणि राज्याला जाणीवपूर्वक नाकारलेलं आहे. का नाकारलं? कारण राज्य जे आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही राजकीय पक्ष आहेत ते त्यांच्या राजकीय ध्येय धोरणांना उद्दिष्टांना साक्ष पुढे नेण्यासाठी याचा कुठेतरी न्यायालयीन मर्यादेचं ओलांडून पुढे जाऊ शकतात. म्हणून ज्युडिशियल रिस्ट्रेंट यावेत या दृष्टिकोनातून हा प्रयत्न झालेला आहे. बेसिक स्ट्रक्चरचा जो अभाव आहे हा महत्त्वाचा मुद्दा. अप्रत्यक्ष घटना दुरुस्ती होईल आणि उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये स्पष्ट निष्कर्ष त्याच्यात दिलेले नाही आणि या पातळीवरती 335चं मॅन्डेटरी स्वरूप हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण पाहतो तेव्हा उपवर्गीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती घटनात्मक दर्जा कमी करण्याची प्रक्रिया आहे. स्वतंत्र ओळख 341 नुसार SCला दिली आहे. अनिवार्य संरक्षण SCला 335 नुसार दिलेले आहे. म्हणजे अनुसूचित जातीचे लिस्ट करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला संसदेला आहे आणि ते शेड्यूल कास्टची लिस्ट फायनल करण्याचा अधिकार यांना असल्यामुळे ते आपलं घटनात्मक दर्जा स्पष्ट आहे. म्हणजे राज्याला अधिकार नाही. दुसरा मुद्दा, आणि त्याला अनिवार्य संरक्षण जे दिलेलं आहे ते 335 नुसार दिलेलं आहे. मग जस्टिस अनंत बदल समितीने 341 आणि 335 या भारतीय संविधानामधल्या अनुच्छेदांना बगल देण्याच्यासाठी काही समर्थनार्थ काही गोष्टी, काही जजमेंट्स त्याच्यात टाकल्यात का याचाही आपल्याला अभ्यास. आपल्याला तिथे निवेदन द्यावं लागेल, साक्ष द्यावी लागेल आणि नुसतं 5 मिनिटात 2 मिनिटामध्ये तिकडे आंदोलन झालं असं नाही. नुसतं आवाजी मतदानाने विधेयक पास होतं. डीम युनिव्हर्सिटीचे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे तिथे आरक्षण नाही, काय नाही तसं नाही झालं पाहिजे. तिथे आपल्याला चान्स आहे आणि जनतेला चान्स आहे, जनतेला संधी आहे. त्यामुळे आपण हे बोललंच पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा. लिगल पोझिशन अगेन्स्ट सब क्लासिफिकेशन ज्यावेळेला आपण पाहतो तेव्हा SCसाठी आरक्षण आणि प्रतिनिधित्व हे अनिवार्य राज्याचं कर्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्य धोरणाची निर्देशक तत्व दिले त्याला स्टेट सोशलिझम फार महत्त्वाचं मानलेलं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने त्याच्या व्यतिरिक्त कोणताही कायदा पारित केला नाही पाहिजे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. दो इट इज नॉट एन्फोर्सेबल बट फंडामेंटल राईट्स आर एन्फोर्सेबल अँड डेफिनेटली फंडामेंटल राईट्स आर गोइंग टू बी व्हायोलेटेड. आरक्षणाच्या मूळ धोरणाला या ठिकाणी बाधा येणार आहे. गटामधील वाटप इतकाच त्याचा मर्यादित स्वरूपाचा अर्थ होईल आणि बिंदू नामावलीमुळे एकाचा बिंदू म्हणजे मातंग समाजाचा बिंदू होईल, मग चर्मकार समाजाचा बिंदू होईल, मग ककयांचा येईल, मग ढोरांचा येईल, मग आणखीन कोणाचा येईल, मग लिंगडो समाजाचा येईल, मग महारांचा येईल. हे जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर कुठे लागणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता मेडिकलला जागा निघाल्या, MBBSला जागा निघाल्या तर आपले पोरं तिथे कॉम्पीट करू शकतात. पण त्यांनी सांगितलं की 13% जागांमधल्या या एवढ्या जागा यांच्या आहेत आणि एवढ्या जागा यांच्यात तुम्हाला 60%मध्ये कॉम्पीट करावं लागेल, बाकीमध्ये जाता येणार नाही. मग या महाराष्ट्रामध्ये जो काही RTIमध्ये माहिती मिळेल त्याच्यामध्ये ब्राह्मण वर्गातले लोक सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची लिमिट का नाही देत? त्याच्यामध्ये तुम्ही सब क्लासिफिकेशन का करत नाही? हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे ज्यांचं प्रतिनिधित्व जास्त आहे, तुमच्याकडे क्वांटिफायबल डाटा आहे की किती IAS अधिकारी हे अनुसूचित जातीचे, किती हे या संदर्भामधले ब्राह्मणांचे आहेत, तर तुम्ही त्यांच्यामध्ये त्यांना लिमिट का नाही लावत? म्हणजे त्यांच्यासाठी एक वेगळा नाही आणि आपल्यासाठी एक वेगळा नाही. हे जे चाललेलं आहे त्या आरक्षणाच्या मूळ उद्देशाला फाटा देणार आहे.
राजकीय विभाजन करण्याचा दृष्टिकोन आहे आणि हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न आहे. आता राजकीय विभाजनाच्या संदर्भात मी काल एका पॉलिटिकल लिडर्सला भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की एका विशिष्ट 3.5% संस्कृतीला महार आणि बौद्ध समाज विरोध करतो, त्याच्यामुळे एक गठ्ठा इतर समाजाच्या 4% लोकांचं आम्हाला मतं एकत्रितरित्या कायमस्वरूपी मिळावी, त्यासाठी हे विभाजनाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्यांनी कार्यान्वित केलेलं. अशा पद्धतीचं माझं इंटरप्रिटेशन नाही, प्राध्यापक असल्यामुळे मला इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार नाही, पण हे इंटरप्रिटेशन लोकांनी दिलेलं आहे की त्या जातीला प्रभावित करायचं आणि प्रभावित केल्यानंतर मतदान त्यांच्या स्वरूपामध्ये त्यांना द्यायचं, हा महत्त्वाचा मुद्दा. आयडेंटिटी क्रायसिस यामध्ये निर्माण होतील आणि SC म्हणून लोक बघणार नाही, तो उपवर्गीकरण बघतील. यू आर A, यू आर B, यू आर C, दॅट्स ऑल, आणि यू आर D, तर ते होण्याची शक्यता आहे. सामाजिक दृष्टिकोनातून घातक आहे, आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाच्या विरोधामध्ये आहे आणि अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण हे सामाजिक ऐक्याला तडा देऊन अंतर्गत संघर्ष वाढवणारे आहे, सामाजिक न्यायाच्या मूळ उद्देशाला दूर नेणारे आहे. 1992चा इंदिरा साहनीचा जो निर्णय होता तो क्रिमिलेअर ही संकल्पना त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेली होती, OBCसाठी, ती SC STसाठी नव्हती. आता ज्या गोष्टी तुमच्या तुम्हाला पिटिशनमध्ये मांडलेल्याच नाही त्या गोष्टीबद्दल आपल्या न्यायाधीशांनी बोलायचा संबंधच येत नाही, आणि जर ते बोलले ते घटनात्मक दृष्टिकोनातून अवैध ठरतं. कारण जी पिटिशन टाकलेली आहे, जी प्रे केलेली आहे, प्रेवरती बोला ना, प्रे सोडून तुमचं ऑब्झर्वेशन SC STला क्रिमिनल लावा हे असू शकत नाही. हाही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हा 1992च्या इंदिरा साहनीच्या संदर्भामध्ये असलेला निर्णय हा आपल्याला नाही, तो अदर बॅकवर्ड क्लासच्या संदर्भामध्ये हे संबंध गरजेचं आहे. क्रिमिनल जे आहे ते अप्रत्यक्ष उपवर्गीकरणाची प्रक्रिया आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे SC STमध्ये क्रिमिलेअर लागू केल्यास क्रिमिलेअरमध्ये प्रगत होईल आणि मग नॉन क्रिमिलेअरमध्ये मागास होईल. म्हणजे आता बघा त्यांची पुढची प्रक्रिया काय, उपवर्गीकरण करणार, उपवर्गीकरण केल्यानंतर काय करणार, महार वेगळे ठेवणार, मातंग वेगळे ठेवणार, चर्मकार आणि इतर 57 जाती वेगळे ठेवणार आणि ते ठेवल्यानंतर त्यांना क्रिमिलेअर लावणार. मग कुठे जाणार तुम्ही आंदोलन करायला, हा प्रश्न आहे ना. क्रिमिलेअर लावणार म्हणजे तुमचे सरकारी कर्मचारी समजा वानखडे साहेब आहेत किंवा आणखीन कोणी आहेत, ते सरकारी नोकर आहेत, त्यांचं उत्पन्न या XYZ लिमिटच्या वरती आहे, तुम्हाला फेलोशिप नाही, तुम्हाला स्कॉलरशिप नाही आणि तुम्हाला आरक्षणच नाही. म्हणजे मी प्राध्यापक आहे, विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, मुंबई विद्यापीठाचा चेअरमनी होतो बोर्ड ऑफ स्टडीजचा. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जे OBCला आणि NTला आम्ही ॲडमिशन देतो त्यावेळेला त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मागतो, मग तुम्हाला ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण द्यावं लागेल. हा पुढचा धोका आहे, या धोक्याला देखील समजणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून मला वाटतं की 341 342चा भंग होतो, SCच्या विशेष घटनात्मक गोष्टींचा भंग होतो आणि न्यायालयाचे जे स्पष्ट निकष आहेत की फायदा काही मोजक्या गटांपुरता मर्यादित आहे का नाही हे सांगितलं पाहिजे. ठोस डाटा नाही, एव्हिडन्स नाही, वर्गीकरण तर्कसंगत असायला पाहिजे, तशा पद्धतीचं नाही. SCच्या यादीमध्ये बदल करता येणार नाही, वेगळे गट करता येणार नाही आणि रिअल इक्वॅलिटी असण्यासाठी आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो, म्हणजे आता बराच वेळ झालेला आहे, प्राध्यापक असल्यामुळे 1 तासाशिवाय कमी बोलायचं नाही अशी एक प्रक्रिया असते, परंतु मी एकच प्रेझेंटेशन या ठिकाणी मांडतो. दुसरं जे आहे ते लॅपटॉपमध्ये, सरांना मी सांगितलं फक्त मी एवढंच बोलतो, ते जे आहे ते मी या 2 जजमेंटच्या आधारे मांडलेलं आहे. याच्यामध्ये जे 84 पानं आहेत त्याच्यामध्ये धनंजय चंद्रचूड, BR गवळी, विक्रमनाथ, ऑनरेबल बेला त्रिवेदी, ऑनरेबल पंकज मित्तल, ऑनरेबल हिज लॉर्डशिप, मनोज मिश्रा हिज लॉर्डशिप, सतीशचंद्र शर्मा यांचं जे याच्यामधले 84 पानं जे आहेत ना ते बेला त्रिवेदींचे, यांचं ॲनालिसिस करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपलं निवेदन जाईल त्यावेळेला हे आर्ग्युमेंट्स त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे, ते वेगळं इंग्लिशमध्ये मांडलेलं आहे. आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जी रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेलं, त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये या सर्व घटनात्मक बाबींचा अभ्यास झालेला आहे. मला असं वाटतं की आपलं निवेदन जायला पाहिजे. म्हणजे आता मी आदरणीय डिंगळे साहेबांशी बोलत होतो आणि जी अंतर्गत माहिती प्राप्त झाली त्या माहितीप्रमाणे 15,000 अर्ज अनुसूचित जातीमधल्या 58 जातींचे प्राप्त झालेले आहेत, फक्त 15,000. आणि त्याच वेळेला अमित गोरखे यांनी कंपनीने जे काही निवेदन दिले त्यानुसार त्यांचे 8,000 अर्ज आलेले होते. म्हणजे आपले 15,000 आणि त्यांचे 8,000, आणि त्यांनी जर प्रक्रिया कार्यान्वित केली तर त्यांची प्रक्रिया जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे, समता सैनिक दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांकडे जर मोबाईल असेल तर त्यांनी प्रत्येक मोबाईलमधून ते क्लिक करणं गरजेचं आहे आणि तुमच्या ईमेलवरती जाऊन त्यांना रिप्रेझेंटेशन देणं गरजेचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. मी एक शेवटचा मुद्दा सांगून थांबतो. मी मंत्रालयीन अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो, आता SC ST कमिशनला होतो म्हणून मला काही गोष्टी समजतात. त्यांनी सांगितलं की मराठा आंदोलन ज्या वेळेला झालं आणि 16/4च्या अनुषंगाने त्यांनी ज्यावेळेला रिझर्वेशन मागितलं त्यावेळेला OBC लोक गप्प बसलेले नव्हते. OBC लोक गप्प बसलेले नव्हते. OBC लोकांनी त्यावेळेला त्यांचे जे निवेदन आहे
ईमेलच्या माध्यमातून आणि वेगळ्या माध्यमातून जे पाठवले ते 6 लाख निवेदन होते. किती होते? 6 लाख. आणि आपले किती आहेत? 15,000. म्हणजे आपण कुठे आहोत आणि ते कुठे आहोत? त्यांना आरक्षण कुणामुळे मिळालं? आपल्या बापामुळे मिळालं, 340 मुळे मिळालं. आणि ज्यांना त्यांचं राज्याने दिलेलं आरक्षण आहे, परंतु आपलं आरक्षण कुणामुळे मिळालं? बाबासाहेबांमुळे मिळालं. आपलं घटनात्मक आहे. मग घटनात्मक आरक्षण असताना, एवढा मोठा चर्चेचा विषय असताना आपण जागे का होत नाही? हा प्रश्न केवळ नोकऱ्यांपुरता मर्यादित नाही, हा प्रश्न शिक्षणाचा पण प्रश्न आहे. हा जर राजकीय प्रश्न असता तर त्यावेळेला त्यांनी आपले 20 आमदार झाले असते, परंतु त्यांनी ती फार चालबाजी केलेली आहे. मग का हा ABCDचा अहवाल देणारा सुनील वारे नावाचा व्यक्ती का बोलत नाही की राजकीय आरक्षण दिले गेले पाहिजे? राजकीय प्रतिनिधित्वामध्ये अशा पद्धतीची आकडेवारी आहे. लहुजी साळवे आयोगाच्या संदर्भात ज्यावेळेला तुम्ही बोलतात की तुम्ही आकडेवारी दिलेली, ती त्रोटक आहे. परंतु हंडोरे साहेबांना भेटलो होतो, ते म्हणाले माझ्याच कालखंडात झाला होता, पण त्याला आम्ही स्वीकारलं नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु मग राजकीय प्रतिनिधित्वामध्ये 1960 नंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर किती महाराष्ट्राचे आमदार आणि खासदार हे महारांचे बौद्धांचे झाले आणि किती मातंगांचे झाले आणि समारांचे झाले, याचं सर्वेक्षण होणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये आपल्याला भूमिका मांडावी लागेल आणि ही मागणी पुढे करावी लागेल. जर तुम्ही उपवर्गीकरण करत असाल तर मग राजकीय उपवर्गीकरण करा, कारण राजकीय उपवर्गीकरण केलं तर आम्हाला तिथे प्रतिनिधित्व मिळेल. 29,000 कोटी रुपये शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅनच्या माध्यमातून जे होते ते वळवले गेलेले आहेत. कशासाठी वळवले गेले आहेत? तर जलसिंचनाच्या संदर्भामध्ये केलेले आहेत. मी अभ्यास केलेला आहे आणि सांगतो या ठिकाणी की केंद्र सरकारचे हजारो करोड रुपये जे शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅनच्या माध्यमातून, राम साहेब या ठिकाणी आहेत, शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅनच्या माध्यमातून दिलेले आहे. हत्तींचं संरक्षण करणं, वाघांचं संरक्षण करणं, रस्ते बांधणं यासारख्या गोष्टींवरती केलेले जातात. म्हणजे टार्गेटेड स्कीम्स आणि नॉन टार्गेटेड स्कीम्स ह्या 2 प्रकार असतात. आणि ह्या नॉन टार्गेटेड स्कीम्स असल्यामुळे आपल्या प्रतिनिधींना तेवढं काही समजत नाही, त्यांचा आवाज नाही. हे जर बौद्ध प्रतिनिधींचं जर प्रमाण वाढलं तर कदाचित ते त्याच्या संदर्भात बोलू शकतील, कारण आवाज जो आहे तो यांचाच आहे, जे बाबासाहेबांच्या तत्वाला मानतात. जे बाबासाहेबांनी सांगितलं की जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, ज्वलंत ठेवा, तो कधी विझू देऊ नका, ते तत्व आपल्यामध्ये असल्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना अशी विनंती करतो की आपण व्यक्तिशः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटावं. त्याबरोबर ह्या ज्या समितीचे सदस्य आहेत यांना या संदर्भात सुनावणी होण्याच्या अगोदरच आपण निवेदन व्यक्तिशः द्यावं. व्यक्तिशः यासाठी कारण तुमची त्या ठिकाणी जी असणारी साक्ष ती फार महत्त्वाची असणार आहे. आणि ह्या घटनात्मक चौकटीमधली असलेली साक्ष असल्यामुळे त्या गोष्टींचा उहापोह जोपर्यंत होत नाही, त्याचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, तोपर्यंत हा अहवाल लागू करता येणार नाही. अर्थात हा अहवाल लागू होणार नाही, कारण काही लोकांनी म्हटलं की ते कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि याला चॅलेंज केलेले आहेत आणि इट इज नॉट वायबल वेन इट इज नॉट पब्लिश बिफोर द पीपल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अनालिसिस करावं लागेल, जाग राहावं लागेल. रात्र वैराची आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यामध्ये आहे असं दिसायला लागलेलं आहे. संविधान तर बदलता येत नाही, मग काय करायचं? तर त्यावेळेला संविधानाला मानणारी माणसं ती संपून टाकायची, त्यांचं प्रतिनिधित्व संपून टाकायचं, ही प्रक्रिया या ठिकाणी चालू झालेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी आणि आदरणीय भंडारे साहेबांनी या ठिकाणी जे काही अविरत कष्ट घेतले, प्रयत्न केले, त्यामुळे मुंबईतला हा पहिला कार्यक्रम यशस्वीरित्या आपण या ठिकाणी घेतला आणि यानंतर अनेक कार्यक्रम होतील. हाही महत्त्वाचा मुद्दा. नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये, यवतमाळमध्ये, गोंदियामध्ये प्रत्येक ठिकाणी याचा आगडोंब उसळलेला आहे आणि मला असं वाटतं की हा आगडोंब आपल्या माध्यमातून उसळेल. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, जो काही बौद्धांच्या जनगणनेच्या संदर्भामध्ये आहे, आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच भूमिकेला आपण सर्वांनी स्टिक राहावं. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे वादविवाद आणि आर्ग्युमेंट्स करू नयेत, कारण वादविवाद आणि आर्ग्युमेंट्स केले तर चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. आपल्याला कधी कधी ब्लाइंडली फॉलो करावं लागतं. जातीचा अनुच्छेद क्रमांक 37 मध्ये आपण आहोत. त्यामुळे जेव्हा जनगणना करणारे लोक येतात त्यावेळेला आपण सांगत जात आमची महार आहे, धर्म आमचा बौद्ध आहे आणि भाषा आमची पाली आहे, कारण तुमचं पर्सेंटेज, तुमचं प्रतिनिधित्व वाढणार आहे. डिलिमिटेशनच्या संदर्भामध्ये फक्त एकच सांगतो, माझ्या वडिलांनी जी के डोंगरगावकरांच्या बरोबर एक केस टाकली होती आणि त्या केसमध्ये महार आणि बौद्ध यांची एकत्रित संख्या घेतल्यानंतर ह्या नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये आपलं प्रतिनिधित्व वाढलेलं होतं. तो हायकोर्टाचं डिसिजन आपल्याकडे अजूनही आहे. तर ते आपल्या जागा वाढतील. त्या जागा वाढण्यासाठी आपल्याला जनगणनेमध्ये आपल्याला ते शेड्यूल कास्ट, महार, बौद्ध आणि पाली
या संदर्भामध्ये वर्गीकरण करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं एखादं पत्रक जर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, मला नाशिकच्या कार्यकर्त्यांचा फोन होता, ते म्हणाले की आदरणीय भंडारे साहेबांनी आम्हाला जर एक फॉर्मॅट दिला की जात हे 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 तर ते होईल. अनेक दिवसापूर्वीची चर्चा आहे. मला वाटतं हे जर झालं तर ते फार महत्त्वाचं असेल. आणि एक शेवटचं सांगतो की सर, आपल्याला ना वॉर रूम एस्टॅब्लिश करावे लागतील. कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी वॉर रूम एस्टॅब्लिश केल्या होत्या. आता वॉर रूम ही काय संकल्पना आहे, म्हणजे युद्ध ज्या वेळेला होतं त्यावेळेला युद्धनीती ठरवण्यासाठी सोशल मीडियाचं वॉर रूम त्यांनी एस्टॅब्लिश केलं होतं. आपल्याकडे कॉम्प्युटर आहेत, आपल्याकडे प्रिंटर आहेत, आपल्याकडे माणसं आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे खूप मोठी जागा आहे. पण या जागेमध्ये आपल्याला सोशल मीडियाचे हँडलर्स डेव्हलप करावे लागतील. आपण समजा 2,000 रुपयाची जर ॲडव्हर्टाइजमेंट दिली इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला, तर 5 दिवसामध्ये 1 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. हे आपल्याला माहितीच नाही ना. याच प्रक्रियेचा अभ्यास करून मातंग समाजाचे लोक त्यांचं प्रतिनिधित्व आणि प्रेझेंटेशन वाढवत आहेत. आपल्याला या सोशल मीडिया हँडलर्सला वापर करून आपलं प्रतिनिधित्व वाढवलं पाहिजे. 15,000 वर्सेस 8,000 असं चालणार नाही. 76 मोर्चे वर्सेस 6 लाख ओबीसींचे निवेदनं हे चालणार आहे. आणि तरच आपण या ठिकाणी यशस्वी होईल. या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या संस्थेचे आभारी आहे. आणि पहिल्यांदाच भीमराव आंबेडकर साहेबांसमोर मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप अभिमान आहे की बाबासाहेबांच्या चळवळीतला एक विद्यार्थी भीमराव साहेबांसमोर बोलण्याची त्यांना संधी मिळाली. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. नमो बुद्धाय. जय भीम.